औरंगजेबाला इथेच गाडला, कबरीवर बोर्ड लावा. राज ठाकरेंचा हल्ला बोल. सिनेमाने जागे होणारे हिंदू बिनकामाचे. राज ठाकरेंची टीका. कबर हटवली तर महाराजांचा इतिहास सांगणार कसा, असा सवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सशर्त पाठिंबा. मात्र प्रत्येक गोष्टी आम्हाला विचारून करा. राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. आपण आधीच म्हटलं होतं लाडकी बहीण योजना बंद होणार, पण तुम्हाला आपलं पटलं नाही. ते खोटं सांगत असून तुम्हाला ते पटलं. राज ठाकरेंचा सनसनाटी टोला. राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो, पण आमच्या बीडमध्ये गुंड खंडणीखोर उभे राहत आहेत. संतोष देशमुखांना अत्यंत क्रूरपणे मारलं. राज ठाकरेंचं विधान. वादग्रस्त कॉमेडियन कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांसमोर होणार हजर. मद्रास हायकोर्टानं अटकेपासून अंतरिम दिलासा दिल्यानंतर कामरा वकिलांसोबत चौकशीला सामोरी जाणार. बीडमधील मशिदीतील स्फोट. स्थानिक वादातून पोलिसांचा प्राथमिक अंदाज. 2 माथेफिरूंनी वैयक्तिक भांडणातून जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट केल्याची माहिती. जगभरासह राज्यात रमजान ईदचा उत्साह. ठिकठिकाणी नमाज पठण. कडेकोट पोलीस बंदोबस्त. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्साह. दर्शनासाठी अक्कलकोट येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा खरा मित्र म्हणतो. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. कवितेतून आशिष शिलारांवर संदीप देशपांडेंची टीका. आशिष झोलार म्हणत काढले वाभाडे. वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीनगरमधील मुस्लिम बांधव नाराज. हाताला काळ्या फिती लावून करणार नमाज पठण. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नारायणगावच्या तमाशा पंढरीत 3 कोटींचे करार. तमाशा उद्योगात उत्साहाचं वातावरण. मार्च संपताच पिंपरी चिंचवडच्या काही भागातील सोसायट्यांमध्ये टँकरच्या फेऱ्या वाढल्या. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.